नमस्कार, मी सहयोगिता आणि आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। पाहूया आजची विशेष बातमी। सौ स्वाती सदार यांचा सामाजिक उपक्रम, गोरगरीब महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रम। आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ माऊली यांनी दिलेल्या माहितीनुसार ज्ञानेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ खडकी सदारच्या अध्यक्ष सौ स्वाती ज्ञानेश्वर सदार पाटील यांचा एक आगळा वेगळा उपक्रम। आपण नेहमी आपल्या गावामध्ये सोसायटीमध्ये हळदी कुंकू कार्यक्रम घेत असतो, पण मी रोज या रोडवरून ये जा करत असते। या रोडच्या बाजूला बाहेर गावावरून आलेल्या लोकांना ना कसला सण ना कसला आनंद साजरा करता येतो। पोट भरण्यासाठी रोज काम करून अलग अलग गावामध्ये त्यांना जावं लागतं। माझ्या मनात विचार चालू होता, आम्ही आमच्या सोसायटीमध्ये व आज किसनराव सदार विद्यालयामध्ये हळदी कुंकू कार्यक्रम साजरा केला। माझ्या मनात विचार चालू होता की ह्याही महिला रोडवर राहतात, त्यांना कसला कार्यक्रम वा कुठला सणवार साजरा करता येत नाही। मी माझ्या पती यांना डॉक्टर ज्ञानेश्वर भारत सदार यांना म्हटलं की मी या महिलांसोबत हळदी कुंकू कार्यक्रम करू का। त्यांनी लगेचच म्हटलं की चांगला उपक्रम आहे, करा त्यांचा सन्मान। मी लगेचच 51 भेटवस्तू घेतल्या आणि लगेच सगळ्या महिलांना जमा केलं आणि त्यांच्यासोबत आनंद साजरा केला। त्या महिलांना हळदी कुंकू, तिळगुळ, भेटवस्तू आणि लहान मुलांबरोबर खाऊ वाटप केला। माझ्या आणि त्यांच्या महिलांना व लहान मुलांना, त्यांच्या पुरुषांना खूप आनंद झाला आणि मी नेहमी या लोकांसाठी असे वेगवेगळे उपक्रम घेत राहीन। सर्व सामाजिक संस्था प्रतिनिधी यांना विनंती करते की अशा लोकांसाठी काम करत राहा आणि आपणही सर्वांनी असे उपक्रम घ्यावेत। या कार्यक्रमासाठी माझे पती डॉक्टर ज्ञानेश्वर सदार पाटील यांनी खूप सहकार्य केलं। मी त्यांचे व माझा मुलगा शिवराज यांचेही खूप खूप धन्यवाद करते। आपले सहकार्य व मार्गदर्शन लाभत राहील आणि आपले आशीर्वाद राहतील। काय वाटतं मॅडम तुम्हाला, तुम्ही आज या इथं गरीब लोकांसाठी हे केलं आहे तुमचा? आतापर्यंत बरेच ठिकाणी हळदी कुंकू केलं, सोसायटीमध्ये केलं आणि संस्थेमध्ये पण केलं। माझ्या मनाने एक विचार आला की अशा या महिलांसाठी पण आपण हळदी कुंकू का नाही करायचं। मी आज यावर्षी महिलांसाठी हळदी कुंकू केलं आणि आनंद एक व्यक्त केला। थँक्यू, धन्यवाद। तुम्हाला कसं वाटलं मावशी? चांगलं वाटलं। बरोबर, असं तुम्हाला असे उपक्रम ज्या सामाजिक संस्था आहेत यांनी तुमच्यासाठी काहीतरी करायला असं वाटतं तुम्हाला? हो वाटतं। बरं, चला, तुम्हाला आम्ही तुमच्यासोबत आहे। आमची ज्ञानेश्वर शिक्षण संस्था आहे, त्याचे अध्यक्ष आहेत, तुमच्या सदैव पाठीशी असतील। आमच्या इथं बाजूला घर आहे। धन्यवाद, जय गुरुदेव। बातमी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा।